नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चर मध्ये जळगाव पोलीस भरतीचा आपण पेपर पाहणार आहोत, जो 7 जुलै रोजी झालेला आहे। त्यामधील आपण गणित आणि बुद्धिमत्ता याचे संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता पहा, आपल्याकडे 10 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे तुम्ही पाहू शकता। GHI पुन्हा नंतर आपल्याला सांगितलेलं आहे JKL आणि या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपल्याला काय येईल हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। आता पहा, GHI हे काय आहे, कंटिन्यू आहे। I झाल्याच्या नंतर JKL हे कंटिन्यू आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शेवटी काय दिलेलं आहे, QRS। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, Q च्या अगोदर कोण असतो, P असतो, P च्या अगोदर कोण असतो, O असतो आणि O च्या अगोदर कोण असतो, तर N असतो। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, NOP हे ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 11 आपल्याला काय म्हणत आहे। 11 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, एका सांकेतिक भाषेत प्रायव्हेट हा शब्द QSJWBUF असा लिहिला तर, म्हणजेच याचा अर्थ प्रायव्हेट हा शब्द या शब्दाने आपल्याला दर्शवला जातो असं ते सांगत आहे। तर रॉक्स हा शब्द आपण कसा लिहिला पाहिजे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता रॉक्स हा शब्द आपल्याला कसा लिहायचा हे दाखवलेलं आहे। आता पहा, P च्या नंतर कोण असतो, Q असतो, म्हणजे या ठिकाणी Q आलेला आहे। आपण असं सुद्धा करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता प्रायव्हेट हा शब्द आपण जशास तसा लिहून घेऊ, PRIVATE प्रायव्हेट हा शब्द लिहिला आणि त्याचा जो कोड आहे तो कोड आपण जशास तसा खाली लिहून घेतला। पहा, P च्या खाली Q लिहिलं, R च्या खाली S लिहिलं, I च्या खाली J आणि V च्या खाली W, A च्या खाली B, U च्या खाली म्हणजेच T च्या खाली U आणि E च्या खाली F। म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्हाला या ठिकाणी काहीतरी वेगळं दिसत असेल। पहा, P झाल्यावर कोण येतो, Q येतो, R झाल्यावर S येतो। याचा अर्थ आपल्याला आता रॉक्स याचा आपल्याला जर काढायचं असेल उत्तर, तर आपण काय करणार, R च्या नंतर कोण येतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे R च्या नंतर येतो S। कोण येतो, S। त्याच्यानंतर O च्या नंतर P, C च्या नंतर D, K च्या नंतर तुम्ही पाहू शकता L, S च्या नंतर T आणि विद्यार्थी मित्रांनो SPDLT हे म्हणजे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, आपल्याला 12 नंबरचा प्रश्न काय विचारतो पहा, 8 24 40 56 72 88 आणि 88 च्या समोर आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह दिलेला आहे। याचा अर्थ आता आपल्याला 88 च्या नंतर काय येईल हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक आपल्याला जे संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येमध्ये जर आपण थोडा विचार केला तर 8 आणि 24 या दोन संख्येमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 16 या संख्येचा फरक दिसत आहे। आपण आणखीन पाहू, 40 आणि 24 या दोघांमध्ये पण आपल्याला 16चा फरक दिसत आहे। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 88 मध्ये जर आपण 16 ऍड केले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर येते 104 आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी 104 हेच येणार आहे उत्तर, म्हणून ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे। समोर पहा, आपल्याला 13वा प्रश्न काय विचारलेला आहे, भारत रुपया तर जपान बरोबर काय, म्हणजे भारताचं चलन काय आहे, रुपया आहे, तर जपानचं चलन काय आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे आणि याचं उत्तर आहे ए न, ऑप्शन क्रमांक सी हे याचं उत्तर आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता गटात न बसणारा शब्द, प्रश्न क्रमांक 14 आपण पाहत आहोत, गटात न बसणारा शब्द ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला दिला भारत, बी दिला पाकिस्तान, सी दिला श्रीलंका आणि 4 दिला इंग्लंड। तर विद्यार्थी मित्रांनो भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे तीनही जे आपले ऑप्शन आहेत हे आशिया खंडामध्ये येतात। कशामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडामध्ये येतात, परंतु इंग्लंड हा
आशिया खंडामध्ये येत नाही, म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पहा. 15वा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, जर 6 वाजता तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल, पहा 6 वाजता उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? विद्यार्थी मित्रांनो, साहजिक आहे उत्तरच्या विरुद्धची दिशा आपल्याला दाखवतो, ही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि उत्तरच्या विरुद्ध असते दक्षिण, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर आहे. समोर पहा, आपल्याला 16वा प्रश्न काय म्हणलेला आहे? 4, 9, 16, 25, 36 आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येते असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सर्व संख्या कशा ना कशाचे काय आहेत? वर्ग आहेत. मग आता पहा, 4 हा 2चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, तर साहजिक आहे 7चा वर्ग 49, म्हणजेच या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए 49 हे येईल. त्यानंतर समोर पाहू शकता तुम्ही 17वा प्रश्न आपल्याला काय म्हणलेला आहे? 100, 103, 109, 118, 130, 145 आणि 145 नंतर आपल्याला सांगितलेलं आहे प्रश्नार्थक चिन्ह, आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या नंतर समोर 184 असं दिले. पण आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येते हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो? रिलेशन काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, आता पहा 100 व 103 या दोघांमध्ये फरक आपल्याला 3चा दिसत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 103 आणि 109 या दोघांमध्ये आपल्याला 6चा फरक दिसत आहे. कितीचा? 6चा. त्यानंतर 109 आणि 118 या दोघांमध्ये 9चा फरक दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 18 व 30 या दोघांमध्ये आपल्याला 12चा फरक दिसत आहे. कितीचा फरक? 12चा. आणि विद्यार्थी मित्रांनो, 30 व 45 या दोघांमध्ये आपल्याला 15चा फरक दिसत आहे. तर आपण सहज या ठिकाणी तर्क लावू शकतो. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15, याचा अर्थ 3 संग 18. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण याला काय करता येईल? तर आपण असं सुद्धा करू शकतो, 145 या संख्येमध्ये आपण 18 जर आपण ऍड केले, बेरीज केली, मिळवले, तर आपल्याकडे उत्तर येते 163, आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसत आहे. म्हणून याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 163, ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर पहा, समोरचा प्रश्न आपल्याला 18 नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता यामध्ये रिलेशन आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, पहा 5 1 5, 5 5 25, 5 6 30, इथं पहा 3 3 9, पहा 3 3 9, 3 4 12, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 6 6 36. सायन्सात काय येईल मग विद्यार्थी मित्रांनो? 42, म्हणून ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर आहे. समोर पाहू शकता तुम्ही आपल्याला 19 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 19 नंबरचा प्रश्न थोडा व्यवस्थित लक्ष द्या. एका घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली आहेत, त्यावेळी मिनिट काटा याची अदला बदल, म्हणजेच आपला तास काटा आणि मिनिट काटा याची अदला बदल केली असता किती वाजतील, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यामध्ये जर याला पाहिलं तर आपण या ठिकाणी एक वॉच काढू, एक घड्याळ काढू, असं आपण समजून घेऊ. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 12 असतील, या ठिकाणी 6 असतील, या 6च्या एक अगोदर 5 आणि 5च्या थोडा अगोदर 4, 6च्या नंतर 7, 7च्या नंतर 8, अशा पद्धतीने आपण थोडक्यात जर माहिती मांडणी करून घेतली मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे? 4 वाजून 30 मिनिटे, म्हणजेच 4:30 वाजले असं जर आपण गृहीत धरलो. आता हा काटा जर आपण या ठिकाणी जर घेतला आणि हा काटा या ठिकाणी घेतला, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता याच्या उलट आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण आदला बदल केल्याच्या नंतर असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, आदला बदल केल्याच्या नंतर या ठिकाणी आता पहा तुम्ही, हे पहा, हे इथला जो काटा आहे आपला तास
काटा, हा काटा जर आपण या 6 वर आणला आणि 6 वर जो मिनिट काटा आहे तो जर या ठिकाणी नेला तर आपल्याला या ठिकाणी तास काटा, 6 वर तास काटा दिसत आहे. 6 वर काय दिसत आहे? तास काटा, म्हणजे 6 वाजले असं आपण गृहीत धरू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता मिनिट काटा काय दिसत आहे? 4 व 5 याच्या मध्यभागी दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ 20 मिनिटे 4 वर येतात आणि 20 मिनिटे वर 1-2 मिनिटे एक्स्ट्रा झाले असतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण असं धरू 6 वाजून 22 मिनिटे झाले. किती झाले? 6 वाजून 22 मिनिटे झाले. परंतु ऑप्शन मध्ये आपल्याला 6 वाजून 22 मिनिटेच ऑप्शन दिलं नाही, म्हणून आपण याला ऑप्शन क्रमांक 1 हे सिलेक्ट करू. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपण या ठिकाणी गृहीत धरणार आहोत. 6 वाजून 20 मिनिटे होतील असं आपण गृहीत धरणार आहोत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो? या अंक मालिकेत x हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याच्या अगोदर y आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो x हे अक्षर किती वेळा आले की त्या x च्या अगोदर काय असायला पाहिजे? y असायला पाहिजे. पहा 1. त्यानंतर तुम्ही आणखीन पाहू शकता 2. समोर पहा विद्यार्थी मित्रांनो 2. आणखीन एक या ठिकाणी कुठंतरी मिसिंग होत आहे विद्यार्थी मित्रांनो. x च्या अगोदर y एका ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर x च्या अगोदर y दुसऱ्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर x च्या अगोदर y तिसऱ्या ठिकाणी आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. समोर पाहू शकता तुम्ही. आता या ठिकाणी आपल्याला 21 नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे जर थोडं व्यवस्थित लक्षात ठेवलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे प्रश्न सोडवण्यासाठी फार मदत होईल. आता पहा ए च्या जागी पहा इकडे ए च्या नंतर या ठिकाणी ए च्या नंतर आपल्याला काय दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो? बी दिसत आहे. आपण या ठिकाणी लिहून घेऊ ए च्या नंतर काय दिसत आहे? नंतर बी दिसत आहे. आता जर आपण समोर जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर सी च्या नंतर आपल्याला काय दिसत आहे असा जर विचार केला तर सी च्या नंतर आपल्याला डी दिसत आहे. काय दिसत आहे? डी दिसत आहे. आणि डी च्या नंतर काय दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो साहजिक आहे डी च्या नंतर आपल्याला ई दिसत आहे. काय दिसत आहे? ई दिसत आहे. आणि ई च्या नंतर काय असेल मग तर विद्यार्थी मित्रांनो ई च्या नंतर आपल्याला काय असेल तर आपण असं म्हणू शकतो ई च्या नंतर एफ असेल. मग आपल्याला काय आलं? सुरुवातीला आपल्याला बी, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डी आणि डी नंतर ई, ई नंतर एफ. म्हणजे याचा अर्थ बी डी ई एफ हे ज्या ऑप्शन मध्ये आहे ते ऑप्शन याचं योग्य उत्तर आहे. आणि त्यात ते आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ए मध्ये मिळते. विद्यार्थी मित्रांनो समोर पहा आपल्याला 22वा प्रश्न काय म्हणतो तुम्ही पाहू शकता. 22वा प्रश्न खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? आता विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आणखीन एक वेळेस जर अशी वॉच काढली आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे 3 वाजतात वरी 12 असतात. म्हणजे हा झाला तास काटा, हा झाला मिनिट काटा आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो. म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. समोर तुम्ही पाहू शकता आणखीन 23वा प्रश्न आपल्याला काय म्हणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. जर 3 + 4 बरोबर 12, 4 + 4 बरोबर 16 तर 3 + 3 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो इथं दिलेलं आहे बेरजेचं चिन्ह पण केलेला आहे याचा गुणाकार हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 3 × 12. आता या ठिकाणी पहा बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे पण काय केलं? गुणाकार केलं. 4 × 16. तर विद्यार्थी मित्रांनो पहा दिलेलं जरी बेरजेचं चिन्ह असेल तरी आपण याचा गुणाकार केला तर 3 त्रिक 9 हे या ठिकाणी उत्तर येईल. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे. समोर तुम्ही पाहू शकता 24वा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. जर 123 बरोबर 36 आणि 234 बरोबर नुसतं 81 तर 345 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो थोडं लक्ष द्या. याची जर आपण बेरीज केली 1
+2 3 3 आणि 3 होतात 6 आणि विद्यार्थी मित्रांनो 6चा या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे वर्ग दिलेला आहे। आता हे सुद्धा तुम्ही पाहू शकता 4 आणि 3 होतात 7 7 अधिक 2 9 आणि 9चा वर्ग आपल्याला दिलेला आहे 81। आता या ठिकाणी आपण करू शकतो 4 आणि 5 होतात 9 9 आणि 3 होतात विद्यार्थी मित्रांनो 12 किती होतात 12 तर 12चा वर्ग किती असेल 144 असेल विद्यार्थी मित्रांनो आणि ते 144 आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे म्हणून दिलेल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी काय आहे योग्य उत्तर आहे। समोर पहा 25वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो पहा 24 8 पुन्हा नंतर 32 16 40 64 56 48 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास अंक मालिकेचे पुढे येणारे पद कोणते असं आपल्याला सांगितलेलं आहे। आता चढत्या क्रमाने लावायचं म्हणल्याच्या नंतर आपल्याला सर्वात छोटा अंक 8 दिसत आहे त्यानंतर 16 त्यानंतर 24 आणि त्यानंतर 32 काय येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता 32 झाल्याच्या नंतर 40 झाल्याच्या नंतर 48 व 48 झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो येतात 56 आणि 56 झाल्याच्या नंतर शेवटी आहे 64। आता आपण सिरियल वाईज लावून घेतलेला आहे चढत्या क्रमाने लावून घेतलेला आहे। आता चढत्या क्रमाने लावलं विद्यार्थी मित्रांनो पण प्रत्येकामध्ये आपण काय केला थोडं पाहिलं तर प्रत्येकामध्ये आपल्याला फरक दिसत आहे 8चा पहा 8 मध्ये 8 मिळवले 16 16 मध्ये 8 मिळवले 24 अशा पद्धतीने आपल्याला 8चा फरक दिसत आहे। जर आपल्याला 64च्या समोरची संख्या काढायची असेल तर आपल्याला 64 या संख्येमध्ये काय करावं लागेल 8 मिळवावं लागेल म्हणजे 64 आणि 8 होतात विद्यार्थी मित्रांनो 72 आणि विद्यार्थी मित्रांनो 72 हेच या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे 72। पण विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ऑप्शन हे थोडे चुकीचे लिहिलेले आहेत कारण त्या ठिकाणी आपल्याला दिसत नव्हतं प्रश्नपत्रिका क्लिअर नसल्यामुळे म्हणून विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचे या ठिकाणी ऑप्शन आलेले आहेत याचं उत्तर 72 आलेलं आहे। तुम्ही ऍडजस्ट करून घेसाल अशी मी आशा बाळगतो विद्यार्थी मित्रांनो। समोर पहा आपल्याला प्रश्न क्रमांक 26 काय म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता। आता पहा डी बरोबर 16 ई बरोबर 25 तर एफ बरोबर किती तर विद्यार्थी मित्रांनो आपण बाराखडीमध्ये डी हा आपल्याला 4 नंबरला येतो विद्यार्थी मित्रांनो आणि त्या 4 ला त्याने 4 न गुणलेला आहे म्हणजेच 4 चौक 16 डी ची किंमत त्याने 16 दिली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता ई हे 5 नंबरला येते म्हणून 5 गुणिले 5 5 5 25 त्यानंतर एफ बरोबर विद्यार्थी मित्रांनो 6 गुणिले 6 कारण एफ हे 6 नंबरला येते आणि 6 6 36 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे आपल्याला 36 ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे या दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। आता पहा 27वा प्रश्न काय म्हणतो भारत महाराष्ट्र जळगाव यांच्यातील योग्य संबंध दर्शवणारी आकृती ओळखा किंवा कोणती विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे हे दिलेले जे ऑप्शन आहेत हे काय ऑप्शन नाहीत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। आता पहा तुम्हाला माहित आहे भारतामध्ये काय आहे महाराष्ट्रात जळगाव विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हे याचं योग्य आन्सर आहे हे पहा। त्यानंतर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पर्यायातून विजोड पद ओळखा असं आपल्याला दाखवलेलं आहे। आता आपल्याला ओळखायचं आहे की यामधील विजोड पद आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण असं करू डी च्या खाली काय करू डब्ल्यू लिहून घेऊ त्यानंतर बी च्या खाली आपण वाय लिहून घेऊ ई च्या खाली व्ही लिहून घेऊ आणि विद्यार्थी मित्रांनो ए च्या खाली आपण काय करू एक्स लिहून घेऊ। आता विद्यार्थी मित्रांनो थोडा जर विचार केला तर डी हे किती नंबरला येते 4 नंबरला आणि डब्ल्यू हे किती नंबरला येते विद्यार्थी मित्रांनो 23 नंबरला येते किती नंबरला येते 23 या दोघांची जर बेरीज केली तर विद्यार्थी मित्रांनो बेरीज किती येणार 27 आणि एक लक्षात ठेवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेरीज जर 27 आली तर हे एकमेकाच्या काय असतात विरुद्ध असतात हे या ठिकाणी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। आता डी व डब्ल्यू हे काय आहेत एकमेकाचे विरुद्ध आहेत। आता समोर पाहू बी किती नंबरला येते विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरला वाय किती नंबरला येते
25 आणि 25 आणि 2 याची बेरीज केली तर उत्तर काय येत आहे 27. परत पहा, आता आपण ई च जर केलं तर ई किती नंबरला येते विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरला, आणि व्ही किती नंबरला येते 22. 22 आणि 5 किती होतात 27. आता या ठिकाणी पहा, ए किती नंबरला येतो 1 आणि एक्स किती नंबरला येतो 24, आणि 24 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 25. याचा अर्थ ए एक्स ज्या ठिकाणी आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक बी हे काय आहे याचं योग्य उत्तर आहे. समोर तुम्ही पाहू शकता आणखीन 29वा प्रश्न आपण घेतलेला आहे. आता 29वा प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय येईल हा आपल्याला उत्तर विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आता थोडं जर आपण विचार केला तर याचा गुणाकार करू. 3 1 3 आणि 3 गुणिले 5 म्हणजे 5 3 15, या ठिकाणी 15 हे उत्तर लिहिले आहे. आता इथं पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 2 6 6 चोक 24, 24 हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आपण असं करू शकतो 4 2 8 आणि 8 चोक 32 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर 32 येईल, आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला प्रश्न क्रमांक 30 काय विचारलेला आहे. तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. पूनमच्या पहा काय म्हणतो, पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत, तर रांगेत एकूण मुली किती. आता पहा मागे किती सांगितलं 8 आणि पुढे किती सांगितलं 2. 8 आणि 2 किती होतात विद्यार्थी मित्रांनो 10, आणि पूनम 1 म्हणजेच 11 मुली एकूण त्या रांगेमध्ये उभ्या आहेत, आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसत आहे. म्हणून या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता समोरचा प्रश्न आपल्याला सांगितलाय विद्यार्थी मित्रांनो. पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. या ठिकाणी प्रश्न चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी, आणि प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. खूप इझी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या आकृतीमध्ये पहा या ठिकाणी 6 दिसत आहे, या ठिकाणी 6 दिसत आहे, या ठिकाणी 6 दिसत आहे, आणि दुसऱ्या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 7 दिसत आहे, या ठिकाणी 7 दिसत आहे. तर लॉजिक लावला विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी पण काय येतो 7च येतो. म्हणून आपल्याला ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं काय असेल योग्य उत्तर असेल. समोर पहा विद्यार्थी मित्रांनो 33वा प्रश्न आपल्याला काय विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण 32वा प्रश्न घेतलेला नाही, कारण आपल्याला प्रश्नपत्रिका व्यवस्थित मिळाली नसल्यामुळे आपल्याला तो प्रश्न क्लिअर दिसला नाही, म्हणून आपण प्रश्नपत्रिकेमधला 32वा प्रश्न घेतला नाही, वगळून टाकलेला आहे. हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर 33वा प्रश्न काय म्हणतो पहा, शांतनूची आई सीमाची, या ठिकाणी सीमची झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्षात द्या. शांतनूची आई सीमाची बहीण लागते. आता या ठिकाणी आपण असं करू, शांतनू असं लिहून घेऊ. शांतनू आता त्याची आई असं म्हणलं म्हणून आपण आई असं लिहिलं. आईच्या बाजूला आपण पहा शांतनूची आई सीमाची बहीण लागते, म्हणून या ठिकाणी आपण सीमा लिहिलं. काय लिहिलं सीमा, आणि या दोघांमध्ये रिलेशन काय आहे विद्यार्थी मित्रांनो बहिणीचं रिलेशन आहे, हे लक्षात ठेवा. बहीण लागते तर सीमाच्या आईचा भाऊ पहा लक्षात घ्या, सीमाच्या आईचा भाऊ, सीमाच्या नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शांतनूच्या आईचा भाऊ शांतनूचा कोण लागतो असं आपल्याला विचारलेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपण जर भाऊ असं इथं लिहून घेतलं विद्यार्थी मित्रांनो पहा आणखीन एक वेळेस व्यवस्थित लक्ष द्या. शांतनूची आई असं सांगितलं, आईची बहीण कोण सीमा असं सांगितलेलं आहे, आणि आईचा भाऊ पहा आईचा भाऊ शांतनूचा कोण, तर विद्यार्थी मित्रांनो साहजिक आहे मामा लागतो, आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये दिसत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता समोर आपल्याला 34 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पहा, महाभारत या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो महाभारतात पहा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला हार दिसत आहे, या ठिकाणी हार आहे, हात हात आहे, भारत आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो महा आहे पण न नाही, म्हणून आपल्याला ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं काय मिळालेलं आहे योग्य उत्तर मिळालेलं आहे. आता समोर पाहू शकता 35वा प्रश्न काय म्हणतो, मुलांच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून
13वा आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा कितवा आहे, 13वा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो सिद्धांतचा काय म्हणते, एका मुलाच्या एका रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून कितवा आहे, 13वा आहे. म्हणजे इकडे 12 आहेत, या साईडला 12 आहेत, आदामदात 13वा नंबर आपल्या काय सिद्धांतचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 12 आणि 12 होता 24. 24 मध्ये जर आपण 1 मिळवलं तर उत्तर येते 25. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा. 36 प्रश्न क्रमांक काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, वर्गमुळात 81 प्लस वर्गमुळात 49 याचं उत्तर काढा. तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर काय असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. वर्गमुळात 81 याचा अर्थ बाहेर किती निघतात, 9. वर्गमुळात 49 याचा अर्थ बाहेर निघतात 7. 9 आणि 7 होतात विद्यार्थी मित्रांनो 16. आणि हे दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे. म्हणून सी हे याचं योग्य उत्तर आहे. आता पहा 37वा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे मित्रांनो. पहा 250 चे 10% किती, अगदी सहजरित्या काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. पहा या ठिकाणी आपण 250 लिहिलं, गुणिले 10 केलं, भागिले 100 केलं. विद्यार्थी मित्रांनो 0 0 जर कटलं तर उत्तर येते 25. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो 250 चे 10% होतात 25. म्हणजेच ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे. समोर पहा आपल्याला 38वा प्रश्न काय विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. एका खेळाडूच्या 3 क्रिकेटच्या सामन्यामध्ये अनुक्रमे 130, 150, 200 धावा आहेत. तर त्या खेळाडूची 3 सामन्यांची सरासरी आपल्याला विचारलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो सरासरी काढताना आपण नेहमी काय करतो तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, 130 प्लस 150 प्लस 200 असं आपण या ठिकाणी लिहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. आणि 3 संख्या आहेत म्हणून 3 ने जर भागलं तर आता याची बेरीज किती येईल विद्यार्थी मित्रांनो, 130. तुम्ही पाहू शकता 130, 150, 200 या सर्वांची बेरीज येते 480. आणि विद्यार्थी मित्रांनो 480 ला जर आपण 3 ने भाग दिलो तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहित आहे 3 ने जर भाग दिलं 3 1 1 उरला, 3 संग 18, 0 ला 0, उत्तर येईल 160. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सी हे या दिलेल्या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. आता समोरचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुम्ही पाहू शकता. समोरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपल्याला समोरचा प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे. 39 नंबरचा प्रश्न काय म्हणतो पहा. आपल्याला सांगतो 5400 सेकंद म्हणजे किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो 5400 सेकंद. आता तुम्हाला माहित आहे की एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, तर 60 सेकंद असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण काय करू शकतो, 60 ने भागू शकतो, किंवा एका तासामध्ये पण 60 मिनिटे असतात आणि आपण त्याला 60 ने भागत आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 0 0 कटलं. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा 6 1 6, 6 9 54 आणि 0 ला 0 आपल्याकडे आलेले आहेत किती, 90 मिनिटे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन मध्ये जर मिनिटामध्ये उत्तर सांगितलं तर 90 मिनिटे करा. आता 90 मिनिटे याचा अर्थ किती तास, तर विद्यार्थी मित्रांनो 1.5 तास होतो. कारण 1 तास म्हणजे 60 मिनिटे वरी 30 मिनिटाचे अर्धा तास. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे 1.5 तास. समोरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. 40 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे. 400 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या आणि त्या गोण्या 25,000 रुपये किमतीला विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ते पण टक्केवारीमध्ये विचारलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 400 रुपयाला 1 गुणी याप्रमाणे 50 गोण्या आपण काय केलेल्या आहेत, खरेदी केलेल्या आहेत. आता पहा 4 पंचे 20 आणि वरचे 3 0 म्हणजे 20,000 रुपये आपण खरेदी किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली सीपी आहे. काय आहे, सीपी आहे. आणि आपण विकलो कितीला,
25,000 रुपये, म्हणजे सरळ सरळ आपल्याला 5,000 रुपये काय दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रॉफिट दिसत आहे. काय दिसत आहे? प्रॉफिट दिसत आहे. आणि जर प्रॉफिट दिसत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण काय करू शकतो. तुम्हाला माहित आहे शेकडा आपल्याला नफा काढायचा असेल तर 5,000 भागिले विद्यार्थी मित्रांनो खरेदी किंमत किती आहे आपली? 20,000 रुपये. किती आहे? 20,000. आणि गुणिले आपण काय करणार तर मित्रांनो 100 करणार टक्केवारी आपली. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पहा, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला आणि विद्यार्थी मित्रांनो वरचे हे 2 0 ज कटले तर कोण उरलं वरी? 50 भागिले 2 म्हणजेच 25. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे नफा झाला तर तुम्ही म्हणसाल सर 25 ला आपल्याला तोटा पण दाखवत आहे. नो, आपल्याला प्रॉफिट झाला म्हणून आपण ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं आपण सांगू शकतो. त्यानंतर आता थोडं विचार करा. 41वा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे? खालील पैकी सर्वात लहान संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संख्या असं त्यांनी विचारलेलं आहे पण खरं तर हे संख्या नसून हे काय आहेत? अपूर्णांक आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात छोटा अपूर्णांक कोणता असा आपल्याला आपण या ठिकाणी प्रश्न वाचू तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 15 या संख्येनं 10 जर भागलं तर उत्तर जवळपास आपल्याकडे येते विद्यार्थी मित्रांनो 0.66 अशा पद्धतीनं. आणि पहा 15 1 15 म्हणजे या ठिकाणी 1 येत आहे. 15 1 15 15 2 30 या ठिकाणी 2 येत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर काय येईल? 15 या संख्येनं जर 20 या संख्येला आपण भागलो तर उत्तर आपल्याकडे जवळपास 1.33 म्हणजेच 33 येईल विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वात लहान आपल्याला उत्तर 0.66 दिसत आहे. ते आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच ए च उत्तर आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक ए हे काय आहे? योग्य उत्तर आहे. 42वा प्रश्न तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे? एका संख्येचा 1/3 10 आहे तर त्या संख्येचा 50% किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता एक संख्या कोणती हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण काय करू? x घेऊ आणि त्याचा 1/3 म्हणजे 1/3 बरोबर किती सांगितलं? 10. हे 3 हे काय आहेत? छेदात. 10 कडे जर पाठवलं तर काय होतील? म्हणजे हे भागाकारात आहेत. इकडे गेल्यावर काय होतील? गुणाकारात. याचा अर्थ आपण असं लिहू शकतो x बरोबर 1 लिहिलं का न लिहिलं का काही फरक पडणार नाही. x बरोबर 10 गुणिले 3 आणि x बरोबर 10 30. x ची किंमत आपल्याकडे सध्या 30 आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पण आपल्याला 50% विचारलेला आहे म्हणून 30 गुणिले 50 आणि भागिले तुम्हाला माहित आहे 100. विद्यार्थी मित्रांनो पहा 0 0 कटला तर कोण उरलं? 3 गुणिले 5 म्हणजेच 5 त्रिक 15 हे आपल्याला उरलेलं आहे आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. 43वा प्रश्न तुम्ही पाहू शकता. एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? विद्यार्थी मित्रांनो माहित आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. हे आपल्याला काय आहे? सूत्र आहे. आपण शॉर्टकट मध्ये लिहिलं l गुणिले b. 8 गुणिले 5 म्हणजेच 8 45 उत्तर आलं. पण विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी 40 40 40 उत्तर दिसत आहे. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 40 चौ सेंटीमीटर सेमी हे उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो लहानपणी आपल्याला आपले सर सांगायचे की अरे एकक लिहित चला पण आपण डायरेक्ट असे 40 उत्तर काढायचो आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गडबडीमध्ये आपलं उत्तर चुकू शकते. तर 40 चौ सेमी ज्या ठिकाणी आहे ते आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी हे काय आहे? योग्य उत्तर आहे. आता 44वा प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतोय. काय म्हणतो पहा. भूषणला दरवर्षी 10% पगार वाढ मिळते. त्याचा पगार सन 2004 मध्ये 20,000 आहे तर 2005 मध्ये त्याचा पगार किती होईल असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पहा
दरवर्षी त्याला 10% काय मिळतो, पगार वाढ मिळतो, म्हणजे पगार वाढते त्याची 10%. तर 2024 मध्ये त्याची 2004 मध्ये त्याची पगार किती आहे, 20,000, आणि आता वाढणार किती आहे, 10% भागिले 100. विद्यार्थी मित्रांनो पहा, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, तर उत्तर आपल्याकडे आहे 200 गुणिले 10 म्हणजेच 2,000 रुपये त्याची पगार वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ पहिले होते त्याच्याकडे 20,000 रुपये पगार आणि त्यामध्ये तर त्याला 2,000 वाढत आहेत, म्हणजे याचा अर्थ त्याची पगार होईल विद्यार्थी मित्रांनो किती, 22,000. आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे, म्हणून दिलेल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी हे काय आहे, योग्य उत्तर आहे. आता प्रश्न 45वा काय म्हणतो पहा, 3चा दुसरा घात गुणिले 5चा दुसरा घात. पहा गुणिले या ठिकाणी काही ना म्हणजे कंसाच्या जागी काय असतो, गुणाकाराचं चिन्ह. 4चा 0वा घात वजा, पहा विद्यार्थी मित्रांनो 4चा 0वा घात 2चा 0वा घात बरोबर किती, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 4चा 0वा घातची किंमत असते 1 आणि 2चा 0वा घात याची पण किंमत असते 1, आणि विद्यार्थी मित्रांनो 1 मधून 1 गेला तर उरतो 0, आणि 0 न कोण्याही जरी संख्येला तुम्ही गुणलात विद्यार्थी मित्रांनो तरी उत्तर 0च येणार आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. त्यानंतर पहा 46वा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे, एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला, तर खुर्चीची खरेदी किंमत किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा 805 रुपयाला आपण ते खुर्ची काय केलेलं आहे, विकलेला आहे, आणि आपल्याला त्यावर 15% काय झालेला आहे, नफा झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे किती टक्के नफा झाला, 15%. या ठिकाणी आपण 100 लिहू आणि या ठिकाणी आपण काय करू 115, का, कारण 15% नफा झालेला आहे म्हणून 100 वर आपण 15 ऍड केलेले आहेत. आता आपण काय करता येईल, याचे अवयव पण आपण पाडू शकतो विद्यार्थी मित्रांनो. काय करू शकतो, अवयव पाडू शकतो. आता 805 चे अवयव आपण असे पाडू शकतो 161 गुणिले 5, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 100 ला आपण 100 लिहा, काही आपल्याला फरक पडणार नाही. आता त्यानंतर 115 चे अवयव 23 गुणिले 5 म्हणजेच 23 5 115, आणि विद्यार्थी मित्रांनो 5 5 काय झाले, कटले, 23 1 23, आणि विद्यार्थी मित्रांनो 23 7 161. आता पहा 7 गुणिले 100 आपल्याकडे उरत आहे, म्हणजेच 7 गुणिले 100 700, आणि विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिसत आहे 700. समोर पहा 47वा प्रश्न काय म्हणतो, 50 सेकंद आणि 5 मिनिटे यांचे गुणोत्तर किती, असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे 50 सेकंद आपण जशास तसं जर या ठिकाणी लिहिलं, आता या मिनिटाला जर आपण सेकंद मध्ये काय करूया, कन्वर्ट करूया, म्हणजे 5 मिनिटे, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60, म्हणजे 6 पंचे 30, 300 सेकंद, असं जर आपण याला कन्वर्ट केलं मित्रांनो तर तुम्हाला माहित आहे 50 भागिले 300 आपण असं करू, 0 0 कटला तर 5 भागिले 30 उरतात, आणि विद्यार्थी मित्रांनो 5 1 5 5 6 30, आणि याचं उत्तर आलेलं आहे आपल्याकडे 1 6, म्हणजे 1 as 6. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए मध्ये उत्तर दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. समोर पहा 48वा प्रश्न आपल्याला काय विचारण्यात आलेला आहे, पहा एक गाडी भुसावळ ते जळगाव 40 किमी प्रति तास किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व 60 किमी प्रति तास वेगाने परत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग आपल्याला काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो गाडीचा आपल्याला आता काय करायचं आहे, सरासरी वेग काढायचा आहे, आणि सरासरी वेग काढताना आता आपण काय करू पहा, 2 जाणं येणं म्हणून आपण 2 घेतलं 2. आता पहा जाते किती, प्रति तास 40 किलोमीटर, त्यानंतर येते किती 60, आणि विद्यार्थी मित्रांनो 40 आणि 60 याची बेरीज होते 100 म्हणून आपण भागिले 100 केलं. पहा 0 0 काय झाले, कॅन्सल झाले, कोण उरलं, 6 चौक 24, 24 दोन्ही 48, उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो 48. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिसत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 49वा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे,
एक भिंत बांधण्यास 8 मजुरांना 15 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागतील, हे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता एक भिंत आहे ती बांधण्यासाठी 8 मजुराला किती दिवस लागत आहेत, 15 दिवस लागत आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि 5 मजुराला किती लागतील म्हणून आपण त्याला 5 ने भागू. 5 एक 5, 5 त्रिक 15, म्हणजेच 8 गुणिले 3, 8 त्रिक 24 ह्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 24 दिवस लागतील आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 50वा. आपल्याला काय सांगितलेलं आहे, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 5 + 6 आणि कंसाचा आपल्याला वर्ग दिलेला आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो याला जर आपण सोडून घेतलं, पहा 5 + 6 आणि कंसाचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी 5चा वर्ग किती होतो, किंवा आपण असं करू 5 + 6 किती होतात 11, 11चा वर्ग. आता 11चा वर्ग होतो विद्यार्थी मित्रांनो 121. वर्गमुळात 121 असतील तर बाहेर किती निघतात, तर 11 निघतात. याचा ऑप्शन क्रमांक बी हे काय आहे, योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जळगाव पोलीस भरतीचे सर्व प्रश्न, जवळजवळ सर्वच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्तेचे कव्हर केलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या माय करिअर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉनच्या बटनला पण प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.